जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा हेल्दी रेसिपी सोबत आली आहे. तर आपल्या घरी सॅलड म्हटलं की नुसता कांद्यामध्ये दही टाकून किंवा त्याच्यामध्ये काकडी टाकून खाल्लं जातं. पण आज मी तुम्हाला असं एक सॅलड बनवून दाखवणार आहे ना, जे की बनवायला अगदी सोपं, कमी वेळात, कमी साहित्यात होतं आणि अगदी घरी असलेल्या साहित्यात होतं. जास्त काही फॅन्सी साहित्य सुद्धा लागत नाही. पण बनवायची पद्धत मात्र थोडीशी वेगळी आहे आणि हे तुमच्या बॉडीला ना मस्त उन्हाळ्यात हायड्रेट ठेवतं. त्याचसोबत ना वेट लॉस तुम्हाला करायचं असेल तर दिवसातून हे सॅलड 2दा जरी खाल्लं ना तरी तुमचं टमी एकदम फुल होऊन जाईल. त्यातल्या त्यात बॉडीला आपल्या हायड्रेट ठेवतं आणि पौष्टिक सुद्धा आहे. तर चला मस्त रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे हेल्दी सॅलड बनवण्यासाठी मस्त असं फॅन्सी सुद्धा दिसतं आणि हॉटेलमध्ये जसं असतं ना अगदी तशी टेस्ट लागते. तर त्यासाठी मी इथे व्हेजिटेबल काय काय घेतले त्या तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तो कोबी घेतलाय, त्याचसोबत काकडी, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि आपलं गाजर घेतलेलं आहे. सो आता व्हेजिटेबल सुद्धा ना ह्याच्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने थोड्याशा कट करूया आपण. सगळ्यात आधी ते इथे मी कोबीची वरची जी पानं असतात ना ती काढून घेतली आहेत. आणि कोबी कधी सॅलडमध्ये टाकायचा, कारण कोबीमध्ये कसं पाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं आणि क्रंची सुद्धा लागतं सॅलड. तर आपण नूडल्सला कशा भाज्या कट करतो ना अगदी त्या पद्धतीने मस्त असं लॉंग स्लाइस मध्ये बारीक बारीक चिरून घ्यायचंय. आणि काही भाज्या चिरायला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी झटपट होतं हे सॅलड. हे बघा, कोबी असा चिरला ना की हा एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आपल्याला आणि चिरला ना थोडासा असा सुट्टा करून ठेवायचा. त्याचसोबत इथे मी ना टोमॅटो सुद्धा घेतलाय. तर टोमॅटो सगळ्या भाज्या सगळ्यात आधी तर व्यवस्थित धुवून घ्यायच्या. आणि आपण बऱ्याचदा काय करतो सॅलड बनवताना मधून टोमॅटो कट करतो आणि बिया सगट घेतो, पण तसं करायचं नाही. आपण बघा जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा त्यांच्या सॅलडला ना अजिबात पाणी सुटत नाही आणि आपण जे घरी बनवतो ना त्याला लगेच पाणी सुटलं जातं. त्याचं कारण हेच म्हणजे टोमॅटो मधल्या ह्या बिया आणि काकडीच्या बिया. हे बघा, असं बाजूचं चिरून हा मधला जो भाग आहे ना तो काढून ठेवायचा आणि दुसऱ्या कोणत्या तरी भाजीला यूज करायचा. तर असं केल्याने काय होतं, आपल्या सॅलडला ना खूप वेळ राहतं आणि अजिबात म्हणजे पाणी सुटलं जात नाही. आणि हा टोमॅटो सुद्धा उभाच चिरून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा जाड राहिला टोमॅटो तरी काहीच हरकत नाही, इतका काही बारीक चिरायची पण गरज नाहीये. आणि जरी वरून वरून बिया निघत असतील ना त्या सुद्धा काढून टाकायच्या. हा, जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर बिया नाही काढल्या तरी देखील चालेल, काहीच हरकत नाहीये. आता आपला कोबी आणि टोमॅटो जो चिरून झाला. आता काकडी, तर काकडी घेताना ना हे बघा अशी घ्यायची, जी गावठी काकडी असते ना हिरवी. आणि मी इथे काकडीचं साल काढून घेतलंय. आणि काकडी चिरताना सुद्धा हे बघा असं मधून हिला आधी कट मारून घ्यायची आणि हा मधला बियांचा भाग घ्यायचा नाही. जर तुम्हाला खूप वेळानंतर खायचं असेल, पाणी सुटू द्यायचं नसेल ना तर काकडी आणि टोमॅटोच्या बिया अजिबात घेऊ नका. हे बघा, असं तुम्ही फक्त बाजूचा भाग घेतल्याने काय होतं, आपल्या सॅलडला ना जास्त म्हणजे खूप वेळ राहतं, पाणी सुटत नाही. आणि हे सुद्धा आपल्याला मस्त असं उभं स्लाइस मध्ये कट करून घ्यायचंय. जर तुमच्याकडे ऑलरेडी व्हेजिटेबल कोणी कट करून देणार असेल ना तर त्याला हे काम द्या, म्हणजे तुमचं सॅलड अगदी 2 मिनिटात तयार होईल. व्हेजिटेबलच कट करायला जरा वेळ लागतो. मस्त असं उभ्या उभ्या स्लाइस मध्ये हे कट करून घ्यायचंय आपल्याला. आणि घरी कोण पाहुणे वगैरे आले ना मस्त त्यांना हे सॅलड द्या. जेवण राहिलं बाजूलाच, पहिले ते सॅलड खातील. मी ते काकडीचं प्रमाण जरा जास्त ठेवतीये. तुम्हाला कमी हवं असेल कमी ठेवू शकता, किंवा तुम्हाला अजून सॅलडमध्ये काही ऍड करायचं असेल जसं की बीटरूट वगैरे ते सुद्धा तुम्ही किसून ऍड करू शकता. हे बघा, मस्त काकडी सुद्धा कट झाली आहे. आणि आता शिमला मिर्च सुद्धा, हे बघा, शिमला मिर्च घेताना ना ह्याचा वरचा देठ काढून टाकायचा आणि ह्याचा सुद्धा बाजूचाच भाग घ्यायचा. ज्या मधल्या बियांचा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा. हे बघा, अगदी अशा सगळ्या बियांना पाकडून काढायच्या, कारण हे बिया अजिबात चांगल्या लागत नाहीत सॅलडमध्ये. आणि आपली शिमला मिरची सुद्धा मस्त अशी ना हे बघा अगदी बारीक ह्याच्यामध्ये कट करून घ्यायची आहे. जर शिमला मिर्च नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल, पण ह्याने ना आपल्या सॅलडला मस्त एक क्रंचीनेस येतो, खूप छान लागतं. आणि उन्हाळ्यामध्ये ना आता आपण असेच नवनवीन सॅलड्सचे प्रकार घेऊन येणार आहोत, कारण उन्हाळ्यात पाणी पिऊन पिऊन, लिंबू सरबत पिऊन किती जगणार राव. थोडंसं शरीराला सुद्धा थंडावा. आणि गाजर सुद्धा आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे, ह्याचा जो पुढचा भाग आहे तो. आणि गाजर जर थोडंसं काही डाग वगैरे असतील तर तुम्ही साल काढून घेतलं तरी देखील चालेल, पण हे मस्त फ्रेश गाजर आहे एकदम. त्यामुळे हे बघा, गाजराला चिरताना ना थोडं असं क्रॉस कट्स मारायच्या, जेणेकरून मस्त असं चिरलं जातं. हे बघा, हे सुद्धा एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करायचं आहे. आता आपल्या सगळ्या भाज्या तर चिरून होत आलेत, फक्त राहिलाय तो कांदा, त्याला सुद्धा आपण चिरून घेऊया.
हे बघा मस्त असं बारीक बारीक चिरायचं. तुम्हाला अजून पातळ हवं असेल अजून पातळ चिरा, किंवा अजून थोडंसं जाड हवं असेल अजून जाड चिरलं तरी देखील चालेल. ते काही सॅलडच आहे, इतकं काही हे नाही. बऱ्याचदा आपण फक्त कांद्यामध्ये दही किंवा एक टोमॅटो किंवा असं काहीतरी घेऊन सॅलड बनवतो, पण ह्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा. आणि कांदा असा कट केला ना की ह्याला ना असं आडवं चिरत घ्यायचं एकदम पातळ स्लाइसमध्ये. आणि चिरून झालं की कांद्याला थोडंसं हाताने चुरायचं, म्हणजे त्याच्या पाती आहेत ना त्या पूर्ण अशा वेगळ्या होतात. हे बघा सगळ्या भाज्या मस्त चिरून झालेल्या आहेत. आता सॅलड कसं बनवायचं आणि त्यामध्ये काय काय टाकायचं चला सांगते. तर आता म्हणजे आपला सगळ्यात मोठा टास्क कंप्लीट झालाय, ते म्हणजे व्हेजिटेबल कट करणं. आणि इथे मी एक हिरवी मिरची सुद्धा लॉंग स्लाइसमध्ये कट करून घेतलंय. मस्त थोडीशी स्पायसी किक येते आपल्या सॅलडला. आता जे आपण सगळं सॅलड चिरून घेतलंय ना ते एका बाउलमध्ये, भाज्या चिरून घेतलेत ना ते एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे सगळ्या. आता बाउलमध्ये भाज्या टाकल्या ना सगळ्या अशा हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचेत आपल्याला. हे बघा ना आत्ताच किती कलरफुल दिसायला लागलंय, मस्त एकदम लाल हिरवा कलर. आता काय करायचं, ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, आपलं नॉर्मल. तुम्ही काळं मीठ सुद्धा वापरू शकता. त्याचसोबत अगदी किंचित भर ना आपल्याला काळी मिरी पावडर वापरायची आहे. ह्याने आपल्या सॅलडला इतकी भारी टेस्ट येते ना. त्याचसोबत थोडासा चाट मसाला आणि चिली फ्लेक्स थोड्याशा. त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता मेन म्हणजे लिंबू. लिंबू पिळायला अजिबात विसरू नका, इतकी भारी चव लागते ना. मस्त असं मोठ्या आकाराचं लिंबू आहे, गावावरून आणलेत मी. अर्ध्या लिंबाचा रस मी इथे ऍड करणार आहे. हा 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 आत्ताच चटपटीत दिसायला लागलंय राव मला तर. मस्त असं लिंबू पिळलं की त्यामध्ये ना इथे थंड दही घ्यायचंय. मी मस्त मोठी वाटी भरून दही घेतलंय, ते आपल्याला ऍड करायचं आहे. आणि दही थंड असेल ना तर बेस्टच राव, थंड दही घ्या मस्त. आणि आता हे सगळं चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने सुद्धा मिक्स करू शकता. बघितलं तुम्ही ह्या सॅलडला किती कमी वेळ लागतो, अगदी 5 ते 10 मिनिटात. जर व्हेजिटेबल कट असतील तर अगदी 2च मिनिटात होतं हे सॅलड. आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पहिले तर. आणि चाट मसाला टाकायला अजिबात विसरू नका, असली भारी चव लागते ना. जर चाट मसाला नसेल ना आमचूर पावडर वगैरे टाका तरी चालेल, किंवा लिंबू एक पिळलं ना तरी देखील चालेल. हे बघा मस्त सगळं मिक्स झालंय. वरतून अजून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपलं सॅलड तयार आहे. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा आणि शरीरासाठी हेल्दी असणारा मस्त असं आपला सलाड तयार आहे. तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावू शकता, किंवा तुम्ही डाएटवर असाल तर नुसतं सुद्धा खाऊ शकता, किंवा कोणत्याही भाजी भात चपाती सोबत खूप छान लागतं. वेट लॉस साठी सुद्धा खूप याची मदत होते. एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा.